अवघड असे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट ही एकदम अवघड आहे महाराज सांगतात. परंतु जर संतांची भेट व्हायची झाली तर त्या जगजेठीने जर करुणा केली तर ती भेट होण्याचं काही महाराज सांगतात अवघड नाही. परंतु त्या जगजेठीने करुणा करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर सतत भगवंताचं चिंतन त्या संतांनी सांगितलेल्या मार्गाने चाललं पाहिजे. संतांनी आपल्याला मार्ग दाखवलाय परंतु आपण त्या मार्गाने चालत नाही. आपण संतांनी दाखवलेल्या मार्गाकडे कधी पाहण्याचा सुद्धा विचार करत नाही. संतांनी मार्ग दाखवला तो असा दाखवला की त्या मार्गाने गेल्यानंतर तुम्हाला कसलाही कुठे सुद्धा गुंतागुंती होणार नाही. अशा मार्गाने जर तुम्ही गेला तर महाराज सांगतात स्वतःच्या मार्गाने तुम्ही जाऊ नका. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला हरी पाठी स्थिरावला तोच धन्य. स्वतःच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका. कीर्तन सेवा जरी असेल परमार्थाची कुठली जरी सेवा असेल तर ती एकट्याचा खेळ नसतो. नव्या एकट्याचा खेळ म्हणून जमिला मेळ. महाराज सांगतात ही एकट्याचा खेळ नाही. परमार्थ एकट्याचा नाही. आणि अशा ह्या संतांनी जो आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण जर गेलो तर ते महाराज सांगतात तुम्ही निश्चित भगवंताच्या प्राप्तीच्या ठिकाणी जाल. आणि तो मार्ग त्यांनी दाखवलाय. मार्ग दावून गेले आधी मार्ग दावरी केले आधी दयानिधी संत तेनेच पण ते चालू जाता नपडे गुंता कोटी काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरुषे तेनेच पण ते चालू जाता नपडे गुंता कोटी काही. हा अभंग आहे ना त्या अभंगाच्या द्वारे महाराजांनी आपल्याला असं सांगितलंय निळोबरायांनी. ह्या अभंगाच्या द्वारे असं सांगितलंय की तुम्ही हा जो संतांनी दाखवलेला मार्ग आहे ह्या मार्गाने जर तुम्ही गेला तर कुठेही गुंतणार नाही. प्रपंचात अनेक अडचणी असतात परंतु एखाद्या जर हुशार व्यक्तीला जर आपण मार्ग विचारला त्या क्षेत्रातील तर तो आपल्याला मार्गदर्शन करतो. उदाहरणार्थ कोर्टाची केस असेल वकिलाला मार्ग विचारला वकील आपल्याला मार्ग सांगतो. त्या पद्धतीने हा जो पारमार्थिक मार्ग आहे तो पारमार्थिक मार्ग आपण संतांच्या विचारपुशीच्या द्वारा जर केला तर तो निश्चितच योग्य त्या ठिकाणी जातो. आणि अशा ह्या संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर निश्चित आपण जो मनात हेतू ठेवलेला आहे भगवत प्राप्तीचा तो हेतू आपला साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंताची प्राप्ती करून काय करायचं आपल्याला भगवंताची प्राप्ती करून काय करायचं एखादा म्हणत तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय जीवाला सुख नाही. कारण हा जीव भगवंताशिवाय व्यर्थ आहे. कारण हृदयात जर राम नसेल तर ते शरीर मृत शरीरा समान आहे. कारण ज्या वेळेस मृत शरीर आपण पाहतो त्यावेळेस मृत शरीर हे सुद्धा शरीरच असते परंतु त्यातील जो राम आहे तो निघून गेलेला असतो. अचैतन्य झालेलं असतं. चैतन्य निघून गेलेलं असतं. आणि अशा प्रकारे आपल्याला त्या भगवंताच्या वास्तव्याची आपल्या हृदयात गरज आहे. परंतु ते वास्तव्य आपण आपल्या हृदयात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते वास्तव्य जर आपण आपल्या हृदयात करण्याचा प्रयत्न केला तर असं कुणी केलं तर असं आपल्या संत लोकांनी केलं. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपले हे आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचा ते काय
सांगतात आपल्याला ह्या अभंगातून?